तिथे मला त्यांनी अरेस्ट केली. त्यांनी माझ्या लहान त्या 6 वर्षाच्या नातीला बाजूच्या रूममध्ये नेलं त्या महिला अधिकाऱ्यांनी. तिला चॉकलेट दिलं आणि चॉकलेट देऊन तिच्याकडनं माहिती काढत होती. अहो, मला त्या ऑर्थर रोड जेलमध्ये पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाब याला ज्या ऑर्थर रोडच्या बॅरेक नंबर 12 मध्ये ठेवलं होतं, त्या 12 नंबरच्या बॅरेकमध्ये मला ठेवलं होतं. ज्या परमवीर सिंगला मी सस्पेंड केलं, ज्या सचिन वजेला त्याला सरकारी नोकरी काढून टाकलं, त्यांनी आरोप करायला लावले. आरोप झाल्यानंतर 100 कोटीचा आरोप माझ्यावर झाला. त्याच पोलीस आयुक्त परमवीर सिंगने न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करून दिलं की अनिल देशमुखवर जे मी आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही, नंबर 1. आणि अनिल देशमुखवर जे आरोप केले ते ऐकीव माहितीच्या आधारावर, हिअरसेवर मी आरोप केले, अशा पद्धतीने त्यांनी ॲफिडेव्हिट करून दिलं. 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक शिंतोडा नाही. तुमच्यावर एक शिंतोडा नाही आणि अचानक इतक्या मोठ्या गोष्टीला तुम्ही मनोधैर्याने सामोरं गेलात. पण एक पर्याय होताच ना समोर. पर्याय होता ना. पण मग तो पर्याय का निवडावासा वाटतो? म्हणजे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता विकृत राहू शकतो की इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करायचं. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अशा विकृत स्वरूपाचं राजकारण कधी पाहिलं नाही. मी सांगतो, माजी गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की हे गृह खात्याच्या आदेशाशिवाय अशा पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज मराठा आंदोलनकार जो झाला सराटीमध्ये तो होऊ शकत नाही. सिनियर IPS अधिकारी, तुम्ही एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखा काम करतो म्हणून त्यांना आता तुम्ही बक्षीस देता की वरिष्ठ महाराष्ट्राच्या वरिष्ठ पोलिसाच्या पदावर बसवतो. म्हणजे आता पुढे निवडणूक येत आहे, आता लोकसभा येत आहे, विधानसभा येत आहे, अजून त्यांना तसाच वापर त्यांच्याकडनं करून घ्यायचा आहे का, असा आम्हाला संशय आहे. मी तुम्हाला आज सांगतो, आजची तारीख लक्षात ठेवा, पुढचं जेव्हा 2024ची महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये 100% महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं सरकार 100% महाराष्ट्रामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र की जनता इनको करारा जवाब 2024 में 100% देगी.